महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जाऊन ते स्कोरिंग करतात. केवळ ठाणे जिल्हापुरती मर्यादित नाही, ठाणे, पालघर असेल, रायगड असेल, या ठिकाणी जाऊन ते स्कोरिंग करतायत. आणि मनीष पाटील यांचा अंदाज तरी वेगळाच आहे. माझ्यासोबत TDPL जोडले गेले आणि त्यानंतर त्यांनी इतकी उंच भरारी घेतली की ते मात्र खाली यायला तयार नाही आहेत. ओंकार सलामीची खेळपट्टीवर टॉस हरल्यानंतर दत्तकृपा पिंपळा संघाची ओंकार आणि कौशिक मात्रे. जय गावदेव खांडवल त्याचबरोबर दापोडे संघ कॅप्टनसोबत संपर्क साधायचा आहे त्वरित. यानंतर टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. जय गावदेव खांडवल त्याचबरोबर दापोडे. पहिलं षटक सलामीची जोडी खेळपट्टीवर ओंकार पाटील, ओंकार गायकवाड आणि कौशिक म्हात्रे. आणि पहिलं षटक आणण्यासाठी जयेश म्हात्रे. स्विच खेळण्याचा प्रयत्न. जयेश म्हात्रे इट्स अ आयकॉन प्लेयर. काल प्रमोद म्हात्रे केवळ आयकॉन नाही तर लिजंड. प्रमोद म्हात्रे म्हटल्यानंतर लिजंड प्लेयर आहे. आज जयेश म्हात्रे आयकॉन म्हणून सुरुवात करते खरं गोलंदाजीच्या माध्यमातून. रांजणी संघामधून षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म. याला मात्र राऊंडी लेग त्रिफळाची. झालेला आहे. आपण जर बघितलं पुलर लाईन जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं. मात्र अराउंड लेग थोडा शफल क्रॉस झाला. उजव्या शीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अराउंड लेग त्रिफळाची झाला. शून्यावर बाद झालेला आहे. इट्स अ प्लॅटिनम डक, रॉयल डक. शून्यावर बाद झालेला आहे ओंकार गायकवाड. आणि आता मात्र अभिषेक बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. जयेश राईट आर्म फटका खेळला. फटका फसलेला आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. इट्स अ बिग 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 ब्लो. धक्का बघायला मिळतोय. आता मात्र हॅट्रिक वर आहे जयेश. पहिल्या षटकामध्ये आपण हॅट्रिक पूर्ण होताना पाहतोय का बघायचं आहे. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. दत्तकृपा पिंपळा यस हॅट्रिक जर पूर्ण केली तर जयेशसाठी पारितोषिक केतनजी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. या चेंडूवर विकेट प्राप्त केला तर मात्र जयेश 500 रुपयाचा मानकरी ठरेल. केतनजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे संजय. यावेळेला मात्र अराउंड ऑफस्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नी बघायला मिळाला. उजव्या स्टीच्या बाहेरनं निघून गेला आणि इट्स अ डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय जयेश म्हात्रे. म्हणजे आयकॉन. आयकॉनला तुम्ही जेव्हा संघात समाविष्ट करता त्याच्याकडनं खूप अपेक्षा असतात आणि ती अपेक्षा जयेश म्हात्रे आपल्या संघासाठी अगदी पहिल्या षटकात पूर्ण करताना दिसतोय. जयेश मार्गस्थ होईल मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करतील लेट बॉल.
आतापर्यंत जर बघितलं आपण 4 चेंडूमध्ये महत्त्वपूर्ण 2 सफलता जयेशने प्राप्त केलेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारची धावी दिलेली नाहीये. जयेश मार्गस्थ होईल, राईट आर्म. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे ते संजयला. आयकॉन टू आयकॉन द्वंद्व बघायला मिळेल, मात्र संजय हा एक आयकॉन आहे. संजय गायकवाड दत्तकुबा पिंपळा संघाचा डबल विकेट मेडन षटक बघायला मिळते की काय, कारण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत जयेश मात्रेने एकही धाव दिलेली नाहीये. यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. संघाचा 6 धावा होत आहेत. 6 धावा शेवटच्या चेंडू षटकार जरी लगावला गेला तरी मात्र जयेश मात्रेचं गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर आपण बघितलं, खूप चांगली गोलंदाजी, कारण एक षटक हाताळलेला आहे, फक्त 6 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुस्वागतम सन्मान्य प्रेमनाथजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. यस, सर्वांची लाडकी अण्णा सन्मान्य प्रेमनाथजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी स्पोर्ट रांजणोली, त्याचबरोबर JRE रांजणोली यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय. आगळी वेगळी स्पर्धा, कारण अंडर-25 आपण बऱ्याच स्पर्धा अंडर-19 पाहतोय, पण अंडर-25 एक वेगळी स्पर्धा, अतिशय सुंदर आयोजन. आणि क्रीडानगरी जर बघितली, काय क्रीडानगरी, लश ग्रीन आउटफील्ड, ग्रीनरी बघायला मिळते, सपाटीकरण खूप चांगलं आहे, सुंदर मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानावर खेळण्यासाठी निश्चितच क्रिकेटर खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिषेक त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल कौशिक. प्रथमच स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचाचा लेग बायचा इशारा येतोय. कुठल्याही प्रकारची हॅट्रिक, खरं तर विकेटची हॅट्रिक किंवा लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार जर लगावले, खास करून जयदुर्गा रांजणोली संघासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रेमनाथजी पाटील यांच्याकडनं अर्थात 2500 रुपये देण्यात येईल. कुठल्याही प्रकारचे हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जातोय आणि पंच वाईट आहे, त्यांनी इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर थांबले, धावसंख्या झालेली 8. अभिषेक गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा वाट शॉट, स्लॉक केलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे, सीमारेषा पलीकडे जाणारा हा दुसरा ब्लास्ट. होतोय अर्थात अंडर-25 ब्लास्ट, पण हा मात्र संजय गायकवाड याच्या बॅटमधून येते दुसरा ब्लास्ट. अशा प्रकारची फलंदाजीची आवश्यकता खरं तर संजय गायकवाड, आणि संजय गायकवाडला लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे रांजणोली संघासाठी. अभिषेक लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा बॅक टू बॅक काऊ कॉर्नरच्या वरून दुसरा ब्लास्ट, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
तर त्यांनी लगावलेले आहेत आणि आता मात्र धावसंख्येचा वेग येतोय. धावसंख्या झाली 20-20. पुढचा चेंडू फटका खेळलेला आहे. हा चेंडू जातोय का बघा. व्हॉट अ कॅच व्हॅट ऑफ द कॅच. आय थिंक इट्स अ कॅच ऑफ द टुर्नामेंट असावा. प्रेमनाथ पाटील या कॅच साठी 500 रुपयाचा बाजी असणार. आय थिंक इट्स अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा फोर्स आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शॉर्ट चेंडू होता आणि फोर्सचा अंदाज बघायला मिळाला. फोर्सिंग शॉट खेळला होता आणि चेंडू सरळ स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. षटकार. ऋतिकला काही फरक पडत नाही. संजय बाद झालेला आहे. तो आपला नैसर्गिक खेळ करताना दिसेल. हा चेंडू मात्र बघितला आपण. इट्स अ वाईड यॉर्कर. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा वाईड यॉर्कर. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या जर आपण बघितली 26. धावसंख्या चांगली आहे कारण 13च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. भले 3 फलंदाज बाद झाले. पहिले 2 फलंदाज फारसे काही करू शकले. त्यानंतर संजयने आक्रमकता दाखवली. 3 षटकार लगावले. संजय बाद झाल्यानंतर ऋतिकने सुद्धा 1 षटकार लगावला. आतापर्यंत पाहते 26 मधले 24 धावा षटकारांना आलेल्या आहेत. पहिली मॅच सुरू झालेली आहे. त्यानंतर जय गावदेव खांडवल तसे दापोडे संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. आपणास लास्ट ऑफिशियल कॉल आहे. जय गावदेव खांडवल ते दापोडे. त्यानंतर 5वा सामना असतो रियान्स 11 वेळे विरुद्ध पिसवली आणि 4थी मॅच एकेरीतली असते जय हनुमान टेंबली विरुद्ध बिंदास प्रतिष्ठान वडघर आणि पहिल्या फेरीतली अंतिम मॅच असेल खारबाव वर्सेस खार्डी. ही पारंपरिक सामना. खारबाव खार्डी म्हटलं की पारंपरिक मॅच. तिसरं षटक. शॉर्ट ऑन पुलचा फाटका. झेल होईल का आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. तर अखूट टप्प्यात चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेले नाही. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये क्लिअर करता आले. डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला आणि आता मात्र 4था फलंदाज बाद होतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी गेले आपण 3 दिवस पाहतोय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्याने केलेली आहे आमचे सन्मान्य आदेशजी ठाकरे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे सर्वात चांगली व्यवस्था म्हणता येईल. आमचे सहकारी समालोचक सिद्दीकी भावे नेहमी म्हणत असतात जिसने भी किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समुंदर को नीचा दिखा दिया. पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते कारण अर्जुन भामरे आपल्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळवते त्याचं मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे. अजित राईट आर्म फुल टॉस ऑन दी अपचार फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रेमनाथ त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आहे. आज त्यांनी जबरदस्त झेल घेतलेला आहे
अजितला काय केलंय, अजित कशेळीकर. यावेळेला मात्र पूल आणि पॉवरफुल सरळ चेंडू निघून जायचे सीमारेषा पलीकडे, षटकार. संपन्न करण्यासाठी महेशजी ठाकरे, सन्माननीय महेशजी ठाकरे, प्रमोदजी म्हात्रे, भावेशजी ठाकरे, विनयजी भगत, विवेकजी भगत, सुखदेवजी भामरे, त्याचबरोबर सोमनाथजी, त्याचबरोबर द्वारकानाथजी यांचं विशेष आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करते. भावेशजी ठाकरे असतील, एक तुम्हारे एक हमारी, कारण बघितलं आपण अर्जुन पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर होता, मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा उजव्याच्या बाहेर चेंडू असेल तेव्हा तुम्ही थोडंसं पदलालीचा वापर केला तर तुम्हाला त्यावर जास्त धाव मिळू शकतात, तसं बघायला मिळालं नाहीये. डॉट बॉल, धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 33, 3. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न अर्जुन बामणेने कमबॅक करतोय. षटकार लागल्यानंतर कमबॅक केलेला आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट हाताळलेले आहेत. हॅट्रिकसाठी फार विशेष पारितोषिक, विकेट हॅट्रिक असेल, लागोपाठ 3 चौकार असतील, लागोपाठ 3 षटकारासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्माननीय स्वराज्य मुख्य आयोजक प्रेमनाथजी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. यार मात्र फटका खेळलाय, सरळ चेंडू जाईल तो म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तयार येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 34. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 34. टॉस हरल्यानंतर श्री दत्तकबा पिंपळा संघाने फलंदाजी करण्यासाठी प्रारंभ केला. सुरुवात तितकी प्रॉमिसिंग झाली नाहीये, पण मात्र संजयने त्यानंतर एक देखणे फटके लगावले, 3 षटकार लगावले. त्यानंतर ऋतिकने सुद्धा 1 षटकार लगावला. धावसंख्या जर बघितली एक चांगली धावसंख्या आहे, कारण 34 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे जय गावदेव खांडवल तसेच व्ही तानाजी दापोडे. आपण जर वेळेत उपस्थित राहिला नाहीत तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. डेफिनेटली जो ज्या संघाचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये असेल त्या संघाला टॉस विन म्हणून डिक्लेअर करण्यात येईल. ही पेनल्टी असणार आहे. पेनल्टी त्याचबरोबर टॉस म्हणजे दोन्ही गोष्टी मिळतील. 2 प्रकारच्या पेनल्टी असणार आहे. पेनल्टी सुद्धा असेल आणि टॉस विन हे सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपणास दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल आहे. अनिश येतो अंतिम षटक घेऊन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, खरं तर चेंडू थोडासा शॉर्ट होता, स्लोअर 1 होता. डॉट बॉल, धावसंख्या थांबलेली आहे 34. अनिश राईट आर्म, याला व्हॉट अ शॉट, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. इट्स अ वाईड ऑफ बॉली आणि हा बॉली करून हा चेंडू लॉफ्ट केला होता. अगदी आमच्या व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा हा एक दर्जेदार षटकार. षटकाराने आता माझ्या धावसंख्येला वेग येते. धावसंख्या वेगाने वाढते 40. अनिश पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार, हा जाईल लॉंग ऑनला.
ओव्हरपिच चेंडू होता आणि अगदी पुन्हा एकदा हा बॉल घेतला आणि सरळ फेकून दिला. लॉंग ऑन सीमारेषा पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. सीमारेषा बाहेर जाणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार हे पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. येस, खरं तर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आय थिंक उपस्थित झाले सन्माननीय आदित्यजी ठाकरे. आपल्यास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच केतनजी म्हात्रे, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपलं सुद्धा सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. महेशजी ठाकरे, आपण सुद्धा यायचं आहे. स्लॉक केलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. आणि 25 धावांची उपयुक्त खेळी केली मिडल ऑर्डरला. धावसंख्या मात्र झाली आहे ती 46-46. टाळ्यांचा आवाज केला जातो कारण ऋतिकने 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं संघासाठी. 4 षटकार लगावले. सन्माननीय महेशजी ठाकरे साहेब, आपणास विनंती, आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी महेशजी ठाकरे यांचं सुद्धा सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. ही षटकातील अजूनही याला तर मिस टाइम पटका आणि सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले म्हणजे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आणि एक रेकॉर्ड समालोचक, अर्थात संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतभर सर्वाधिक टेनिस क्रिकेटचं धावतं समालोचन स्पर्धेचं कोणी जर केलं असेल तर ते म्हणजे व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. तर ठाणे जिल्ह्यापुरती ते मर्यादित राहिलेले ते महाराष्ट्राचाच एक बुलंद आवाज आहेत आमचे परम मित्र सिद्दीकजी बाबे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मॅच पाहतोय श्री दत्तकृपा पिंपलास विरुद्ध जयदुर्गा रांजणी 2 संघामध्ये. भावेशजी ठाकरे, युवा आणि डॅशिंग नेते यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य रोहिदासजी भोईर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत रांजोली, यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. उजव्याष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खरं तर उजव्याष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला अजूनही शफल क्रॉस झाला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 46 आणि 47 धावांचं लक्ष आपण जाणार टॉससाठी. जय गावदेव खानवळे विरुद्ध दापोडे, दोन्ही संघ कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुख्य आयोजक सन्मान्य प्रेमनाथजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन अगदी आई गावदेवी रांजोली, त्याचबरोबर जेहारी रांजोली या संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र करून अतिशय उत्कृष्ट आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण हे पाहतोय. आणि आज सुपर संडे आहे, आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. दोन्ही संघाचे कॅप्टन जर टॉस साठी उपस्थित राहिले नाही तर षटकांची पेनल्टी तुम्हाला द्यावी लागणार आहे. मॅच ही कमी षटकांची होईल. जर एक कॅप्टन जर उपस्थित असेल आणि दुसरा कॅप्टन नसेल तर त्यास टॉस विन आणि त्याशिवाय पेनल्टी, हे 2 गोष्टी होतील. तर आपण उड्या लगेच सेकंड इनिंगसाठी. जेव्हा प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, इंटरव्ह्यूचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जात आहे ते म्हणजे आमचे मित्र मनीष पाटील. धन्यवाद. आज दुग्ध शर्करा योग आहे कारण गवळी सर आणि भावे सर यांच्यासोबत समालोचन करण्याचा मौका मिळतो. त्यातल्या त्यात अल्पेश गायकवाड यांची स्कोरिंग आणि म्हणूनच हा योग जुळून आलेला आहे.
अंडर 25 मेगा ब्लास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेमनाजी पाटील, दयारामजी पाटील, बिपिनजी पाटील, तेजसजी पाटील, कुमार श्रवणजी पाटील यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा आपण घेऊन आलेलो आहोत. पिंपळासचे आदरणीय नंदूजी गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. पिंपळासचे आदरणीय नंदूजी गायकवाड, आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. टार्गेट सेट झालं आहे 47चं, 47 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. आणि पाहूया श्री दुर्गा राजनोळी या संघाकडून पाहूया कोणते दोन फलंदाज येत आहेत. जय दुर्गा राजोळी संघाकडून चला दोन फलंदाज मैदानात दाखल व्हायचं आहे. आज एकूण 11 सामन्यांचं वेळापत्रक आहे. म्हणजे आजच्या दिवसातले 9 सामने, एक सेमीफायनल, एक फायनल, असे 11 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे जास्तीचा कालावधी न घेता आपण लवकरात लवकर सामने सुरू कराल, वेळेत सामने संपवाल अशी अपेक्षा आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आहे ती श्री विशाल पाटील यांच्या वतीने सुरू झालेली आहे. बेस्ट बॅटरसाठी कूलर स्वर्गीय गौरे म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत प्रतीक म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. बेस्ट बॉलर्ससाठी शूज कुमार कार्तिक पाटील, कुमार सिद्धेश पाटील आणि विनीत भगत यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. लकी ड्रॉ म्हणजे जे ऑडियन्स कॅच कंप्लीट करणाऱ्या प्रेक्षकाचं कुपन आणि आमचे सर्व कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर, डिस्क जॉकी यांच्यासाठी एक लकी कुपन असेल आणि जो जिंकेल त्याला स्पोर्ट्स सायकल आहे. म्हणजे गवळी सर, आज स्पोर्ट्स सायकल जिंकण्याचा मौका आहे. पाहूया अल्पेश गायकवाड यांना जर सायकल जिंकली तर ती मग पियुष तर ती सायकल जी आहे ती श्रवण पाटील यांना दिली जाईल असं अल्पेश गायकवाड सांगतायत. मॅन ऑफ द मॅच साठी स्वर्गीय विजय गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बिपिन पाटील आणि श्री तेजस पाटील ट्रॉफीज आहेत. कोल्ड्रिंकसाठी सागर मोतीराम भगत यांच्या वतीनं कोल्ड्रिंक आहे. ट्रॉफीज कुमार श्रवण प्रेमनाथ पाटील यांच्या वतीनं आणि इतर ज्या ट्रॉफीज आहेत ते कुमार सार्थक तेजस पाटील, कुमार मोक्ष बिपिन पाटील, कुमार हरीश म्हात्रे, कुमार अक्षय म्हात्रे आणि कुमार विनीत भगत यांच्याकडून. पाण्याची व्यवस्था कुमार आदेश ठाकरे ठाकूरपाडा आणि जे फ्लेक्सेस आहेत, बॅनर्स आहेत, श्रीकृष्ण ग्राफिक्सचे महेशजी ठाकरे आणि राजेंद्रजी ठाकरे यांच्या वतीनं. चला ऑल द बेस्ट बोथ टीम. 47 धावांचं लक्ष. स्ट्रायकर एंडला फलंदाज जयेश म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज असतील अर्जुन भामरे. बॉलिंग ट्रॅकवर श्री दत्तकृपा पिंपळासकडून गोलंदाज येतील अजित पडवळे. पहिला बॉल अजितचा पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्लो लेग खटर आणि तो टर्न ओळखता आला नाही फलंदाज जयेश म्हात्रेला. पहिलाच बॉल धीम्या गतीने हाताळला, हे चातुर्य आहे. हे पहिलं पाऊल आहे गोलंदाज अजितचं जे योग्य ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे. आणि फलंदाजाचा अटॅकिंग झोन ओळखत असताना धीम्या गतीचा कटर यूज करत असताना पहिला बॉल डॉट गोलंदाज अजितच्या वतीनं श्री दत्तकृपा पिंपळासाठी. फुलटॉस होता, लॉफ्ट केलंय, ट्रॅप आहे ह्या लॉंग ऑनला, झेल देऊन फलंदाज होतोय फेल. सिल्वर डकवर बाद होतोय फलंदाज मिस्टर जयेश म्हात्रे ऑन 0. मोठा धक्का बसलेला आहे. ज्या फलंदाजांकडून जास्तीची अपेक्षा होती ते मात्र शून्यावर बाद झालेले आहे. नवीन फर असलेला बॉल मैदान क्लिअर करणं सकाळच्या सत्रामध्ये वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि ती रिस्क फलंदाज जयेश म्हात्रे यांनी घेतली पण ती फायदा देऊन नाही गेली. नवीन फलंदाज अभिषेक पोचतायत जयदुर्गा रांजोळी या संघाकडून. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 2 चेंडू कमी झालेले आहेत, 24 पैकी आता 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. स्वतःच्या संघासोबतच प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि पाहूया तो अभ्यास. आतापर्यंत पिंपळास संघाच्या गोलंदाज अजितचा योग्य राहिलाय. पुढचा बॉल अजित ओव्हर द विकेट. ऑन साईडला स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. थोडे जागेवरच थांबून त्यांनी बॉल कलेक्ट केला, जास्त चपळता नाही दाखवली, म्हणूनच एक धाव पूर्ण करण्याचा मौका जयदुर्गा रांजोळी या संघाला मिळाला. धाव फलक तिसऱ्या चेंडूवर सुरू झालेला आहे. एक धाव, एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 46 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 46 धावा. अर्जुन भामरे स्ट्रायकर साईडला आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. पाहूया रेंज कशी आहे अर्जुन भामरेची. जर त्याची रेंज लांबची असली मग क्षेत्ररक्षण कितीही बदला फायदा नाही होणार. फुलटॉस बॉल क्रॉस बॅटेड ताकदीने मारलंय, एलिव्हेशन नव्हतं.
पण खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलाय, स्क्वेअरला क्लिअर, चौकार, 4 धावा. फुल टॉस पुन्हा एकदा काम करून जाईल असं वाटलं होतं गोलंदाज अजितला, पण आता त्या फुल टॉसने घात केलेला आहे आणि फायदा झाला जयदुर्गा रांजोळी या संघाचा. धावसंख्या 4 पोढे सरकते पोहोचते 5 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 5 आकड्यावर. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि चौथ्या बॉलवर अर्जुन भामरे यांच्या वतीनं महत्वाच्या वेळेला पहिल्या षटकातला हा चौकार. पुढचा बॉल अजित ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल डीप मिड विकेटला, सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल. पहिली धाव वेगानं पळून पूर्ण केली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न या दोन फलंदाजांचे योग्य ती पावलं आता उचलली जात आहेत. जयदुर्गा रांजोळे संघाच्या फलंदाजांच्या वतीने प्रत्येक षटकामागे जिकडे 12 धावांची गरज आहे त्यापैकी आतापर्यंत पहिल्या 5 बॉल्सवर धावा बनलेल्या आहेत 7. शेवटचा बॉल महत्वाचा, स्कोरिंग स्ट्रोक येईल का या पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. अजित बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, स्टेप आउट झाले होते. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, मिळते फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत जय दुर्गा रांजोळे संघाच्या 8 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 39 धावा. हा तुम्हाला ड्रोन व्ह्यू या क्रीडांगणाचा पाहायला मिळतोय. हे क्रीडांगण महत्वाचं आहे आणि या क्रीडांगणावर आपण टॉप व्ह्यू पाहतो या क्रीडांगणाचा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून हे प्रक्षेपण ड्रोन व्ह्यू या मुख्य मंचाचा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा एक जी माहिती मी दिली होती ती माहिती मागे घेतोय. जर अल्पेश गायकवाड यांना जर सायकल जिंकली तर ते 500 रुपयाचं बक्षीस देतील. राईट, श्रवण पाटील यांना 500 रुपयाचं बक्षीस देतील जर अल्पेश गायकवाड यांना ती स्पॉट सायकल जिंकली तर. आणि अल्पेश गायकवाड यांनी ड्रोनची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेसाठी केलेली आहे. तर चला 18 चेंडू 39 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, क्रॉस बॅटेड, पण क्षेत्ररक्षक आहेत, फॉरवर्ड स्क्वेअरला पोहोचतील. चांगला स्टॉप, चांगलं कलेक्शन, तितकाच वेगानं थ्रो, पण धाव घेण्याची इच्छा फलंदाजांची नाही आहे. एक फलंदाज इच्छा बाळगून धाव पूर्ण करता येणार नाही. दोन्ही फलंदाजांची इच्छा असायला हवी, दोन्ही फलंदाजांची मंजुरी एकमेकांना मिळायला हवी, तरच त्या धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात. पूर्ण होते फक्त एकच धाव. संजय गायकवाड यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस संजय गायकवाड यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे एकंदरीत 38 धावांची. सॉरी 38 ची गरज आहे. आउटसाइड एज, थर्ड मॅनला झेल सुटला. समीर गायकवाड यांनी झेल सोडलेला आहे आणि हा सुटलेला झेल किती नुकसान करेल येणारा काळ ठरवेल. 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल मिळालेले आहेत जयदुर्गा रांजोळे या संघाला. अटॅकिंग अप्रोच तर ठेवावंच लागेल कारण हे घरचं मैदान आहे. या मैदानावर पूर्ण वर्षभर जेव्हा आपण सराव करतो तेव्हा हे मैदान ते तुमची साथ देते, पण हवा नाहीये आणि कॅच ड्रॉप. सारा गाव आहे मामाचा पण कोणच नाही कामाचा असंच म्हणावं लागेल कारण क्षेत्ररक्षणाचा स्तर सुधारावा लागेल. किती कॅचेस ड्रॉप या षटकात झाल्या? 2 कॅचेस या षटकात ड्रॉप झालेल्या आहेत आणि इतक्याही कठीण त्या कॅचेस नव्हत्या. आणि आता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि पाहूया आता सरावाचा अभाव दिसतोय. नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना फिल्डिंग प्रॅक्टिस मिळत नाही, हे देखील महत्वाची बाब. धावसंख्या 12. बॉल मागे सरकतोय फाईन लेगला. सिंगल मिळाली, 1 धाव. फलंदाज बाद झाले, माफ करा. आणि आता 4थ्या बॉलवर संजयच्या खात्यात विकेट जाते. धावसंख्या 12 असताना फलंदाज बाद होत आहेत 2. चला जय गावदेव खांडवळ आणि दापोडे या दोन्ही संघांच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग द्यायची आहे. आम्हाला आर्थिक सहकार्य मिळेल आदरणीय
आदरणीय श्रीयुत प्रल्हादजी म्हात्रे माजी सरपंच यांचं आगमन मुख्य मंचावर होतंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय विश्वनाथजी भगत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि या 4 चेंडूंवर आतापर्यंत वचक राहिलेली आहे संजय या गोलंदाजाची, कारण त्यांनी 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. पहिले षटक अजितचं देखील फायद्याचं राहिलंय, पहिलं पाऊल योग्य राहिलंय या डिफेंडिंग मध्ये टीम श्री दत्तकृपा पिंपळास या संघाचं. 12 झालेत आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 35 धावांची आहे. बॉल्स आहेत 14. आत्ताच तो विचार करावा लागेल की नेमकं आपल्याला कुठल्या पद्धतीने या धावांचा पाठलाग करायचा आहे. जर वेळ निघून गेली तर मग कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा सामना जिंकता येणार नाहीये. पाहूया पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. हो, यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज, बॉल हवेत, बॉल मिडॉनला लँड होईल. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जातोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा जातील, कारण एका धावेवर थांबून नाही चालणार. धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. घरचं मैदान पुन्हा एकदा तीच आठवण करून द्यावी लागते खेळाडूंना. प्रेक्षक मोठ्या संख्येनं त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेत. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची. 13 चेंडू 33 धावा, 13 चेंडू 33 धावांची गरज. पुढचा बॉल राऊंड विकेट, संजय गायकवाड ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑनला धीम्या गतीने पोहोचतोय, सिंगल होते कंप्लीट, बॉल कलेक्ट नाही झाला. एका धावेला 2 धावांत बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. हे षटक सुद्धा फायद्याचं राहिलं श्री दत्तकृपा पिंपळास या संघासाठी. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 16 झाले आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आता 31 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 12 बॉल अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य ज्यांनी दिले त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आदरणीय विनोददादा ठाकरे, आदरणीय किरणजी ठाकरे, आदरणीय आनंद शेठ भोईर पडलेगाव, आदरणीय पृथ्वीजी यादव, मोरया मिसळ अंजूर फाटा, आदरणीय कुमार हरिजी म्हात्रे, आदरणीय केतनजी म्हात्रे, शंकलेश ज्वेलर्स कल्याण यांच्या वतीने आर्थिक सहकार्य, मार्गदर्शन आणि योगदान या स्पर्धेसाठी महेशजी ठाकरे, प्रमोदजी म्हात्रे, भावेशजी ठाकरे, विनीतजी भगत, विवेकजी भगत, सुखदेवजी भामरे आणि द्वारकानाथजी आणि सोमनाथजी, सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी हे सर्व आयोजक मंडळी घेऊन आलेले आहेत. श्री गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी आणि जय हरी क्रिकेट संघ रांजोळी यांचं सहकार्य या स्पर्धेला आणि या तरुणांना लाभलेलं आहे. चालू असलेला सामना श्री दत्तकृपा पिंपळास आणि जयदुर्गा रांजोळी. प्रथम फलंदाजी करताना श्री दत्तकृपा पिंपळाच्या संघाने 46 बनवल्या, 27 धावांचं लक्ष ठेवलं, त्यापैकी 12 चेंडूंमध्ये 16 धावा बनवलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 1 षटक तर मोठं करावंच लागेल. ते षटक तिसरं की हे षटक चौथं ते आपण पाहणार आहोतच. पण पाहूया आता समीर गायकवाड याच्यासाठी तुझा अल्पेश गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, हा सामना थोडासा लांबतोय. जय गावदेव, खांडवळ आणि दापोडे सातत्याने आम्ही सूचना देतोय की लवकरात लवकर कॅप्टन टॉससाठी या. पुढचा सामना कदाचित 3 षटकांचा होऊ शकेल. समीर गायकवाड पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट, फुल लेंथ बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक काउकॉनचा बॉलवर पोहोचतोय, चुकतोय आणि लगेचच त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजांनी उचललेला आहे. 1च्या बदल्यात 2 मिळाल्यात. आता 29 धावांची गरज. बॉल शिल्लक 11 चेंडू 29 धावा. चौकार आणि षटकारांची मदत घ्यावी लागेल या धावांचा पाठलाग करण्यासाठी, त्याशिवाय या धावांचा पाठलाग केला जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करतायत. या अगोदर जयेश म्हात्रे हे बाद झाले आणि त्यानंतर बाद झालेत फलंदाज अर्जुन भामरे बाद झाले. यावेळेस 3 स्टंप्स मोकळ्या केल्या, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खूप जास्त सफल झाले पण ते सफल नाही झाले. बोल्ड, तिसरा धक्का बसतोय श्री जय दुर्गा रांजोळी या संघाला. विकेट डाऊन. रेजी पाटील यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री गावदेवी क्रिकेट क्लब रांजोळीच्या वतीनं, जय हरी क्रिकेट संघ रांजोळीच्या वतीनं सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत. समीर गायकवाड यांनी आणखीन एक विकेट मिळवला तर सोमनाथ गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि अल्पेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघा बक्षीस लावा, पण आता एक कम्युनिटीचा एक मोमेंटम आहे तो सुद्धा आम्हाला पकडून ठेवायचा आहे. त्यामुळे बक्षीस ओव्हरच्या अगोदर पुकारली जातील. धन्यवाद. बॉल हवेत आहे पण त्या ठिकाणी पाहूया
क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संजय मिळते फक्त एकच धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. धीमा गतीने धावून नाही चालणार. आता वेगानं पळावं लागणार आहे कारण आता खूप लांब जायचंय. त्यासाठी कालावधी कमी राहिलेला आहे. गोलंदाजीसाठी समीर गायकवाड. पुढचा बॉल ब्लाइंड बॅट्सविंग पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झालेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 20. आवश्यकता अजूनही 26 धावांची आहे. मॅनेजेबल आहे. अजूनही जर विचार केला व्यवस्थित जर पावलं उचलली तर मग हे लक्ष सुद्धा गाठता येऊ शकतं. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 9 बॉल्स 27. 9 चेंडू 27 धावा. मोठा धाव फलकाला चेस करण्यासाठी मोठा विचार करावा लागतो आणि तोच विचार करण्याचा प्रयत्न अजितचा आहे. बॉल पोचेल लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी संधीच मिळत नाही फलंदाजांना. एकदा वाढते. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी अजूनही 26 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 26 धावाची गरज आहे. पूर्ण डावाचा विचार केला तर एकही षटकार नाही आलाय. एकच चौका, तो सुद्धा अर्जुन भामरेच्या वतीने. पण इतर फलंदाजांना सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. पण गोलंदाजाचाच विचार आहे की मी या षटकावर आपली वचक प्रस्थापित करणार. फलंदाज होतोय बाद. धक्क्यांवर धक्के बसतायत. जयदुर्गा रांजोळीला. हे संघाला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल बाकी. या षटकातला धावसंख्या आहे 21. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 26. इतकंही कठीण लक्ष नव्हतं पण लक्षपूर्वक फलंदाजी झाली नाही. त्याचमुळे आता हे लक्ष कठीण होऊन बसलेलं आहे. पण या लक्ष्याचा पाठलाग करता येणार नाही असं नाहीये. पुढचा बॉल समीर गायकवाड. ओव्हर द विकेट. हो यावेळेस फोर्स केलंय. एलिव्हेशन कमी पडलंय. अंतर सुद्धा तितकं गाठलं जात नाही. बॉल काऊ कोणाला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. थ्रो स्ट्रायकर्स एंडला मिळते फक्त एकच धाव. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22. जिंकण्यासाठी आता 25 ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 6 चेंडू 25 धावा. 6 बॉल्स 25. अक्षय म्हात्रे जे आता मैदानात दाखल होत आहेत. ज्यांनी चौकारांची तिकडी किंवा षटकारांची तिकडी पूर्ण केली तर आदरणीय प्रेमनाजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. 5,000 रुपीज फॉर 3 4s और 3 6 कॉन्झिक्युटिव्ह 3 4s कॉन्झिक्युटिव्ह 3 6 म्हणजे भाच्यासाठी ते बक्षीस आहे. तर हे भाच्यासाठी बक्षीस आणि मामाचं प्रेम भाच्यावर मुलापेक्षा जास्त असतं आणि त्याचवेळी आता प्रेमनाथ पाटील यांच्या वतीने ते बक्षीस आहे अक्षय यांच्यासाठी 5,000 रुपये. चौकारांची तिकडी किंवा षटकारांची तिकडी 3 षटकार 3 चौकार 5,000 रुपये आणि दोघांसाठी. चला आता हा सामना आता गावासाठी हे बक्षीस आहे. रांजोळी टीमसाठी हे बक्षीस आहे. कोणीही 3 चौकार किंवा 3 षटकार खेचू द्या. 5,000 रुपयाचं बक्षीस मुख्य आयोजक प्रेमनाजी पाटील यांच्या वतीनं. 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 25 धावांची. समीर माळी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. श्री दत्तकृपा पिंपळास या संघाकडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. समीर गायकवाड माळी ही A1 जोडी आहे. बघा अशक्य असं काहीच नसतं. कमी पडतात तुमचे प्रयत्न. ते तुम्हाला करावे लागतील. पाहूया त्या प्रयत्नांची पराकाष्ठा या शेवटच्या षटकावर रांजोळी संघाच्या वतीने पाहायला मिळते का. पहिला बॉल या 4थ्या षटकातला. सुरुवात या षटकाची वाईड बॉलनं झालेली आहे आणि पाहूया ही चुकलेली सुरुवात जयदुर्गा रांजोळी संघाला आत्मविश्वास देऊन जाते का. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 24 ची गरज. 6 चेंडू 24 धावा. स्ट्रायकर सेंडला फलंदाज अजित. बॉलिंग ट्रॅकवर समीर माळी. हो यावेळेस बॉल येत आहे पण पाहूया एलिव्हेशन जास्त आहे. डिस्टन्स इतकं गाठलं जात नाही. कॅच होते ड्रॉप पण बॉल सीमारेषेच्या आत अडवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप मिस्टेक्स होत आहेत आणि जर मिस्टेक झाली तर मग प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल. दरम्यान पूर्ण केलं जातात या 2 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू 22 धावांची गरज. होत्याचं नव्हत्याचं होतं. होण्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. वेळ प्रत्येकाची येते. फक्त मेहनत करावी लागते. मेहनत केली
तर अशक्य काम सुद्धा पूर्ण केलं जाऊ शकते. लेट पण थेट ग्रेट एंट्री फलंदाजाची. षटकार साधावा. घाबरला तर मग संपला, घाबरला तर मग या स्पर्धेच्या बाहेर गेला. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाहीये आणि म्हणूनच आता दबावाला शोषून तो खेळ फलंदाज अजितच्या वतीनं पाहायला मिळते. उत्तुंग षटकार योग्य त्यावेळी आलेला आहे. टीम जयदुर्गा जयदुर्गा रांदुळी या संघासाठी धावसंख्या 31 झाले. जिंकण्यासाठी 16ची गरज. बॉल शिल्लक आहे 4. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघ जिंकण्याच्या मार्गावर आहेत. पण पाहूया कोणत्या संघाचा मार्ग जिंकण्याचा सोपा आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजितच्या वतीनं ती जिंकण्याची आशा पल्लवित झाले. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर समीर माळी. फुल टॉस बॉल, सीधी बट, नो बकवास. बॉल सीमा रेषा पार. मी आलोय संघाला जिंकवण्यासाठी, गावाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी. अजित सुपर हिट बॅटिंग. षटकार. जर षटकार आला तर प्रेमनाथ पाटील यांच्या खिशात हात जाईल आणि 5,000 रुपये बक्षीस मिळेल. जिंकण्यासाठी पुढचे 3 बॉल. आवश्यकता आहे 10 धावांची. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. म्हणून क्रिकेटचा खेळ पूर्ण भारतभर पसंत का केला जातो, कारण निकाल असे अनपेक्षित असतात आणि म्हणूनच असेच अनपेक्षित निकाल हे प्रेक्षकांना आपल्या जागेवर खेळून ठेवतात. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज. आम्हाला नाही पद्धत तडजोड, आम्हाला फक्त पट्टे तोड फोड. तोडलंय फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय. लगातार 3रा षटकार. दोन चेंडू 4ची गरज. प्रेमनाथ पाटील यांच्याकडून 5,000 रुपये अजित साठी जमा झाले. आणखीन एक षटकार आला, 1,000 आणखीन वाढतील. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. एका षटकात जिंकण्यासाठी 25 धावा हव्या होत्या. आता शेवटच्या 2 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. मॅन बिहाइंड दी चेस, चेस मास्टर ठरेल का अजित? मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 ठोकले, 4था ठोकून हा सामना जिंकेल का? प्रश्न वेगवेगळे आहेत, पाहूया उत्तर मिळते का. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. पाहूया गोलंदाज समीर माळी यांच्यावर पिंपळास गावाला जिंकवण्याची संधी. फुल टॉस बॉल, बॉल अवैध आहे. कुठे पोहोचेल? सीमारेषेच्या आत की बाहेर? बॉल आत ढकललाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुद्धा पूर्ण केला जातोय. तिसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत, पण तिसरी धाव नकोय नकोय. म्हणूनच आता डायमंड डक वर मिस्टर म्हात्रे हे बाद झालेले आहेत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. पहिला सामना आजच्या दिवसातला. मागच्या 2 दिवसात एवढे सामने झाले पण एवढी मजा कधीच नाही आली. शेवटचा बॉल, 2ची गरज. बॅट्समॅन कल्पेश आलेत, पण त्यांना वेगळ्या नावाने ओळखलं जाते, पण मी कल्पेशच बोलेन. कल्पेश मध्ये आज जात आहेत. 1 चेंडू 2ची गरज. चल षटकार आला तर परेश पाटील यांच्याकडून 500 रुपये अजित साठी. चला टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षय साठी त्यांनी देखील चांगली साथ दिलेली आहे. आपल्या संघासाठी त्यांनी फक्त धावण्याचं काम केलं आणि कॉन्फिडन्स अजितचा वाढलेला आहे. 1 चेंडू 2ची गरज. जर जयदुर्गा रांदोळी टीम जिंकली तर विनीत भगत त्यांच्याकडून 2,000 रुपये. 1 चेंडू 2ची गरज. 1 चेंडू 2ची गरज आहे. चला आता टाळ्या वाजवल्या नाही तुम्ही कंजूस आहात. दोन्ही संघासाठी, पिंपळासाठी टाळून जाऊ द्या, रांजोळीसाठी टाळून जाऊ द्या. 1 चेंडू 2ची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे, तितका गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. पिंपळा जिंकेल, रांजोळी जिंकेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. समीर तयार. स्ट्रायकरला अजित. फुलटॉस बॉल आणि सामना जिंकले. अभिनंदन जय दुर्गा रांजोळी.
श्रवण पाटील यांनी तो कॉल दिला होता विनीतचा. श्रवण बघून घेतील. श्रवण आणि विनीत बघून घेतील. चला 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 2000 पाहिजे की कोंबडा पाहिजे? कोंबडा. चला चला भावेश ठाकरे यांच्याकडून अजित सडी 1000 रुपये जमा झालेत. विनीत जमा करा पैसे. तसेच प्रेमनाथ पाटील यांच्याकडून 5000 जमा करा पैसे. खूप पैसे आलेत रानोळी गावासाठी. आणि